आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता शरू आणि जय हे दोघंही जण जे आहेत ते बाहेर गेलेले असतात। खरं तर त्यांना ना आता दोघांनाही लादीपाव आणायला बाहेर पाठवलेलं असतं। तर तेव्हाच त्या दुकानात गेल्यानंतर शरू ना त्या दुकानवाल्याची ओळख करून देते, म्हणजे इथे खूप छान असे लादीपाव मिळतात। मग ती मोजत असते की किती जण आहेत, मग ती 3 लादीपाव डिसाईड करते। ती त्याला विचारते की तू घरी जाताना पार्सल वगैरे घेऊन जाणार आहेस का, तर तो नाही बोलतो। आता 3 लादीपावचे 45 रुपये झालेले असतात आणि त्याच वेळेला 45 रुपये झालेले असताना शरू गुगल पेने पेमेंट करत असते। पण तेव्हाच ना जय हा आहे तो कॅश देत असतो 500 रुपये। तो दुकानवाला बोलतो 45 रुपयासाठी 500 रुपये, नाही सुट्टे नाही आहेत तितके पैसे। मग शरूने सांगितलेलं असतं जयला की 1 मिनिट थांब, आणि तिने स्कॅन करून पैसे पेमेंट केलेलं असतं। त्यानंतर आता दुसरीकडे जयला शरू समजावते आणि शरू सांगत असते की तुम्ही आमच्याकडे पाहुणे आहात, सो आम्ही तुम्हाला थोडी पैसे द्यायला लावणार आहोत, आम्हीच देणार ना, असं बोलून ती आता समजावते। तेच आता दोघंही जण बोलत असतानाच ना त्यांचा विषय निघतो की आता मॅचेस आहेत आणि मग मॅच बघायच्या आहेत फुटबॉलच्या। मी झी5ला मॅच कधीही मिस करत नाही, खरं तर त्यांची मॅचची ॲड सुरू असते। तेव्हाच शरूही म्हणत असते की तू आता मला उगाच डिस्टर्ब करू नको, मलाही मॅच एन्जॉय करायची आहे, नाहीतर तुझं आपलं सुरू होईल, हे करायचं ते करायचं, सो मला त्रास देऊ नको असं तिने सांगितलेलं असतं। मग तेच दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं की दोघंही जण आता निघालेले असतात। शरूची बडबड सुरू असते, ती जयला जरा त्रासदायक होत असते ती बडबड, आणि म्हणूनच तो बोलत असतो की बस बस कर आता बडबड। मग तेव्हाच ना तिथे खूप जास्त पाणी साठलेलं असतं आणि मग तिला आता पायसुद्धा टाकता येत नसतात, तिथे खूप जास्त पाणी असतं। तेच आता जय हे सगळं बघतो की ही येत नाही आहे, मग तो तिचा हात वगैरे धरून तिला ह्या साईडला घ्यायचा प्रयत्न करत असतो, पण तरीसुद्धा शरूला काही जमत नसतं। तेच आता शरूला जय उचलून घेतो आणि लगेच या साईडला घेतो। त्याबरोबर दोघंही जण एकमेकांमध्ये हरवून जातात, दोघांची नजरानजर भेटते आणि मग काय दोघांचेही आता भानच हरवून जातं, कारण इकडे शरूच्या कमरेला हात धरून जयने उचलून घेतलेलं असतं। तर शरू देखील जयच्या डोळ्यांमध्ये बघत असते, तर जय देखील शरूच्या डोळ्यांमध्ये बघून हरवून गेलेला असतो। आता दोघंही जण पटकनी घरी जायला निघतात, कारण घरातले सुद्धा सगळेजण वाट बघत असतात कधी एकदा सगळं काही होत आहे आणि मग त्यांचं सुरुवात होणार असतं खाण्यासाठी। मग इकडे आता जय आणि शरू जात असताना त्यांचे तू तू मे नेहमीप्रमाणे होत असतात, म्हणजे काय आहेत ना ते टॉम अँड जेरी कसे भांडतात अगदी तसंच, तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचून करमेना, अशी ही यांची गत आहे। दोघंही जण आता घरी पोहोचतात। तेच आता इकडे ना आजीने आणि ठरवलेलं असतं की आसावरीला तिचा मान सन्मान द्यायचा। तेव्हाच ना तिथे साक्षीला सांगितलं जातं की तू हळद कुंकू वगैरे लाव आणि तिचा जो काही मान सन्मान आहे तो कर। आणि तेव्हाच ना जे त्यांनी सामान आणलेलं असतं ते आजी मागते आणि तेजस्विनीला सांगते की द्यायला, पण तेजस्विनीला आता जागेवरनं उठायचं नसतं। तेजस्विनी ते सामान ना इकडे असणाऱ्या साक्षीच्या हातात देते, साक्षीला म्हणत असते की दे तू आता। मग साक्षी तिला ते देते आणि मग साक्षीला दिल्यानंतर आता इकडे आजी जी आहे ती बोलत असते की आसावरी खरं तर हा जो मान आहे तो सुनेचा आहे आणि आम्ही तुला पसंत केला आहेस, मग आता आमची तू होणारी सून आहेस, त्यामुळे तुला हा मान सन्मान द्यायला हवा, सो म्हणूनच मग तुला आम्ही हे सगळं देत आहोत, असंही आता म्हटलं जातं। मग जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलल्या जातात तेव्हा कुठे जाऊन आता जी आसावरी आहे ती खूप जास्त खुश असते, कारण आसावरीसोबत हे सगळं काही फर्स्ट टाईम होत असतं आणि त्यामुळेच आता तिला हॅपी झालेलं असतं। तेच आता इकडे तेजस्विनी म्हणत असते की हा खूप मोठा मानसन्मान आहे आणि तो तुला जपायला हवा, हे सगळं काही ती तिला सांगत असते। तेव्हाच ती म्हणत असते की हो मी ठेवीन जपून, मग उघडून तरी बघ नेमकं काय आहे ते, आणि असं बोलून मग तिला ते उघडायला वगैरे सांगितलं जातं। मग ती उघडून बघते, त्यात खूप छान अशा बांगड्या असतात। मग अनु त्या बांगड्या हातात घेते आणि म्हणते की किती सुंदर बांगड्या आहेत, आणि मग तेव्हाच तेजस्विनी नेमकी बोलायला सुरुवात करते की ह्या साध्यासुद्धा नाही आहेत, 20 तोळ्यापर्यंत तरी असतील बांगड्या, म्हणजे नेहमीप्रमाणे स्वतः किती हाय लेवलची आहे आणि ही लोकं कशी आहेत हेच तिला दाखवायचं असतं। या सगळ्या काही गोष्टी ती दाखवून देते। ती आता पमा आणि सुभाषला देखील सांगते की बघा मला असं वाटतं ना की हे सगळं तुम्ही घरात ठेवायला नको, एखाद्या बँकेच्या लॉकअपमध्ये वगैरे ठेवा, कारण काही साधारण नाही आहे, 20 तोळ्याचे आहे। तेव्हाच ना आजी म्हणत असते की हो कळतं त्यांना, त्यांची जबाबदारी आहे आता। तेच आता आजी जी आहे ती आसावरीला उभं राहायला सांगते आणि तिच्या हातामध्ये त्या बांगड्या घालून पाहते। मग त्या बांगड्या आसावरीच्या हातात खूपच शोभून दिसत असतात। आसावरी जी आहे ती आजीचे आशीर्वाद वगैरे घेते। तेव्हाच अनु म्हणते की चला ना आपण एक सेल्फी काढूया। मग आता सेल्फी काढण्यासाठी सगळीजण थांबतात, तर इकडे तेवढ्यातच जय आणि शरू देखील आलेले असतात। तर समायरा जी आहे ना ती शरूला ढकलत असते, हे सगळं काही साक्षीने पाहिलेलं असतं, म्हणून साक्षी ना लगेच त्या साईडला जाते। तर इकडे जयला वाटतं की साक्षीच आहे उभे इथे, मग तो ना शरूच्या खांद्यावर हात ठेवतो। त्याबरोबर शरू मागे बघ, जय म्हणतो की मला वाटलं की साक्षीच आहे करून। तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की
इकडे आता साक्षी जी आहे ती खरं तर ना आकाशला कॉल करते आणि आकाशला सांगते की आकाश तू विसरतोयस का, आपल्याला डॉक्टरकडे जायचं आहे. मग आता तो म्हणतो की हो 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 लक्षात आहे माझ्या. खरं तर ना तो आता शरूसोबत असतो. मग साक्षीने त्याला सांगितलेलं असतं की लवकरात लवकर ये. मग तो हो असं म्हणतो. त्यानंतर आता इकडे फोन ठेवल्यावर ती म्हणत असते की काय झालं आहे, तू असं खोटं का बोललास वहिनीसोबत. तेव्हाच ना मग तो सांगतो एक मोठा प्रॉब्लेम झाला आहे, तुला काय सांगू, एवढा मोठा प्रॉब्लेम झाला आहे ना की काय. तू विचारते काय, तर जयने मला एका मोठ्या बिझनेस पार्टीसाठी बोलवलं होतं, त्याच्यासोबत जायचं होतं. मग आता मला जाता येणार नाही, पण प्लीज तू माझं हे काम करू शकतेस, तू जाऊ शकतेस. शरू म्हणते काय माझं काही काम आहे तिथे. नाही मला जमणार नाही असं डायरेक्टली शरूने सांगितलेलं असतं. तेच आता इथे असणारा आकाश जो आहे तो म्हणत असतो की प्लीज ना यार तू असं काय करतेस यार, तुम्ही लोक जाऊ शकता ना, नको ना करू असं, जा ना प्लीज, माझ्यासाठी का होईना प्लीज ना, जा ना. असंही तो बोलून आता तिला मस्का वगैरे लावत असतो. पण शरू काही ऐकायला तयार नसते. शरू म्हणत असते की बघ ना नाही जमणार. पण तेव्हाच तो म्हणतो की तुला जमू शकतं. मग त्याने लगेच ना आकाशने साक्षीला कॉल केलेला असतो की शरूला एका पार्टीमध्ये जायचं आहे, सो तिला तयार करशील का. तर साक्षी म्हणते की का नाही, मी माझ्या मैत्रिणीला सांगते, ती छान तयार करून देईल तिला. ठीक आहे, मी माझ्या मैत्रिणीला फोन करून ह्या सगळ्याबद्दल सांगते असं देखील साक्षी म्हणते. म्हणजे आता एक छान अशी ब्युटिशियन शरूला तयार करणार होती. इकडे आता काहीच पत्ता नसतो जयला की आकाश येणार आहे की नाही. त्याला वाटतं की आकाश येणार आहे. आता जय छान तयार वगैरे होऊन ना पार्टीमध्ये पोहोचलेला असतो. ते सुद्धा त्या मेकअप आर्टिस्टने छान तयार केलेलं असतं. शरूसुद्धा छान तयार वगैरे होते आणि मग काय सँडल वगैरे घालून ती येते. तेच आता इकडे ना वैताग आलेला असतो ह्या जयला. एकटाच आलेला असतो तो, आकाशची वाट बघत असतो. तेच पार्टीत असणाऱ्या मुलींना जयकडे बघत असतात. पार्टीत असलेल्या मुली जयकडे जेव्हा बघतात ना तेव्हा मात्र आता त्या जयकडे बघून बोलत असतात की कसला स्मार्ट आहे बघ ना, कसला दिसतो यार हा. मग आता तिथेच ना मिस्टर चौधरी यांचा मुलगासुद्धा आलेला असतो. मग जय त्यांना भेटतो आणि मग डॅड कुठे आहे, तर एकटाच आलायस का तू. नाही माझा पार्टनर येतोय असंही आता इकडे जय आहे तो सांगत असतो. त्या मुलींना जयच्या मागे पुढे करत असतात, जयशी बोलायचा प्रयत्न करत असतात. पण जय त्यांना भाव देत नसतो. म्हणून त्या मुली बोलतात बघितलं का किती ॲटिट्यूड आहे ह्याला. इकडे आता जयने आकाशला कॉल केलेला असतो आणि त्याला विचारलेलं असतं की आकाश यार कुठे आहेस तू, मी इथे एकटा पडलेलो आहे. त्यावर आकाश म्हणतो की सॉरी पण मला यायला जमत नाही आहे, मी शरूला पाठवले. पण शरू हे ऐकलेलं नसतं त्याने. तेवढ्यातच ना तिथून वरतून शरूची एंट्री होते. शरूने खूप सुंदर असा व्हाईट कलरचा लॉंग असा वन पीस घातलेला असतो आणि तिच्या एंट्रीमध्येच ना जय मात्र घायाळ होतो. जय एकटक तिच्याकडे पाहू लागतो. जयच काय बाकी इथरचे पार्टीतले लोक शरूकडे पाहत असतात. तर शरू आता जयच्या समोर येऊन उभी राहते. तरीसुद्धा जय आता आपला भान विसरून गेलेला असतो. तर आता तू इथे काय करतेस हा मोठा प्रश्न जयचा असतो. जय आता शरूला म्हणतो की हे काय तू इथे काय करतेस. तेव्हा शरू म्हणत असते की मलाच आकाशदादाने पाठवले. का तुला का पाठवले. तेव्हा तो म्हणतो की मग काय करू मी, मला पाठवलं आहे. काय ना असा प्रॉब्लेम आहे की आकाशदादाला अर्जंटमध्ये साक्षी बहिणीसोबत डॉक्टरकडे जायचं होतं. का साक्षीला काय झालं आहे हा मोठा प्रश्न आता जयला पडतो. जयला आता शरू सांगते साक्षीला काही झालं नाही आहे, त्यांचं रुटीन चेकअप आहे यासाठी जायचं होतं, सो मला त्याने पाठवून दिलं. मग आता तो म्हणत असतो की इट्स ओके ओके. मग ती म्हणते की ही पार्टी एवढी मोठी आहे, मी तर कधीच नाही आली होती एवढ्या मोठ्या पार्टीमध्ये, आणि तुला सांगू का तिथे की एवढ्या मोठ्या लाईट्स आहेत असं जोरात ओरडते. जय म्हणतो की अरे शांत बस ना, एवढ्या मोठ्या पार्टीत आलो आहे आपण. तेव्हा समोरून एक माणूस येतो आणि जयला आता हात वगैरे मिळवतो. त्याला असा वन पीस वगैरे पकडून ना हो हॅलो हाय असं करत असते. तेच आता जय हे बघतो. जयला एकदम विचित्र वाटतं. तो म्हणत असतो तिला बाजूला घेऊन हे असं काही रिॲक्शन्स करतात, कोणी काही हॅलो वगैरे बोललं तर फक्त स्माईल कर, बाकी काही करू नको, सांगितलेलं लक्षात ठेव असं देखील जय आता शरूसमोर बोलून इन्स्ट्रक्शन देत असतो. त्यावर शरू आता त्याच्याकडे पाहू लागते. तर तुम्हाला भाग कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागात.